झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। देऊर शिवारात रानडुकरांचा धुमाकूळ सुरूच। शेतकऱ्यांचे नुकसान, त्वरित उपाययोजनेची मागणी। धुळे तालुक्यातील देऊर बुद्रुक येथे रानडुकरांच्या कळपांचा धुमाकूळ सुरूच आहे। कांदा पिकाच्या नाशानंतर आता रानडुकरांनी मका पिकावर हल्ला चढवलाय। गेल्या काही दिवसांपासून शेतांमध्ये रानडुकरांच्या झुंडी धुडगूस घालतायत। लागवड केलेला कांदा आणि मका पिकाची मोठ्या प्रमाणावर हानी होते। काल मध्यरात्रीच्या सुमारास देऊर गावापासून अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतकरी विलास चैत्राम देवरे यांच्या शेतातील काढणीस आलेल्या मका पिकाचे मोठे नुकसान झाले। रानडुकरांनी अर्ध्या बिघातील मका उद्ध्वस्त केला। यामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले। मी धुळे तालुक्यातील देऊर बुद्रुक येथील विलास चैत्राम देवरे काल रात्री रानडुकरांनी येऊन माझ्या काढणीला आलेला मका, जवळजवळ 5 एकर मका आहे, त्यातून अर्धा बिघा मक्की हा रानडुकराने पूर्ण पर्दाफाश केला आहे। तरी वन विभागाने याची काही दखल घ्यावी, आम्हाला काही तात्काळ उपाययोजना द्याव्यात व आम्ही या रानडुकरांच्या बंदोबस्तासाठी वन विभागाला विनंती करतो। या सततच्या हल्ल्यांमुळे शेतकरी भयभीत झाले असून वन विभागाने त्वरित उपाययोजना करून रानडुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी विलास देवरे यांनी केली आहे। प्रतिनिधी तुषार देवरे, झेप मराठी, देऊर। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।